Hello student, good morning. कसे आहात? बरे आहात ना? आणि टुडे वी आर गोइंग टू learn Pythagoras theorem, Pythagoras triplet, and coordinate which are very important to draw the graph. Okay, so we will get more than what you out of PT 75 marks if you study, if you learn hard study. Whatever I giving to you, this should be study. Okay, झालंच पाहिजे अभ्यास. तो मी जो देतो क्वेश्चन पेपर मधले आणि पुस्तकामधलेच आहेत, बुक मधलेच आहेत आणि त्याच्यातलेच येतात. जवळजवळ 20 प्रश्नपत्रिकेतले मी चॉईस केलेले आहेत, निवडून काढलेले आहेत, सिलेक्ट केलेले आहेत. I have selected out of 20 question paper, math as well as English, as far as science is also considered. याच्यावर जा, लिंक वर जा आणि तुम्हाला सर्व मिळेल. बरोबर, मी तसं देतोय दररोज. एव्हरी डे रिपिटेशन विल बी देअर. ओके, ओनली स्टडी. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. खूप तुम्हाला फायदा होईल. मग आता 2 मार्कासाठी येतं फाइंड द पायथागोरस ट्रिपलेट देतात. 5, 12, 14, 5, 12, 14 मधलं जे मोठं असेल ते कोणतं पण, जी मोठी संख्या असेल ती. आता इथं कोणती आहे? 14. मग काय होईल? लहान संख्येच्या बेरजेचा वर्ग जर तो झाला तर ट्रिपलेट होणार. म्हणजे 14चा स्क्वेअर काय आहे? 196. 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग, 5चा वर्ग 25 अधिक 12चा वर्ग 144, 169 होतात. मग हिअर 196 इज नॉट इक्वल टू 169. 196 इज नॉट इक्वल टू 169. सो दिस इज नॉट अ ट्रिपलेट. हे पायथागोरसचं ट्रिपलेट नाही. मग आता दुसरं बघा, 3, 4, 2 याच्यातला मोठी संख्या कोणती? 4. 4चा वर्ग किती? 16 आणि 3चा वर्ग अधिक 2चा वर्ग. ही लहान संख्या आहे ना. मग 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. The square of the 4 is 16 is equal to square of 2 and square of 3 is 9. 9 plus 4 is equal to 13. 16 is not is equal to 13. So it is also not Pythagoras triplet. हा प्रश्न 100% येतोच. त्यामुळे तुम्हाला 20 पर्यंत ते 30 पर्यंत स्क्वेअर माहिती असणं आवश्यक आहे. 2 मार्क आजचे फटाफट मिळतात. सोडवत चालायचं फक्त. ओनली टू सॉल्व व्हॉट एव्हर इट मे बी. आता 8, 15, 17. 17 मोठी संख्या आहे आणि 17चा स्क्वेअर 289 आहे ना. कुठे येतो? 289 बघा, 289 आहे. 8चा स्क्वेअर तर माहिती आहे 64 आणि 15चा वर्ग 225, 225. हे बघा 225 इथे. मग 289 17चा वर्ग ह्या 2 लहान संख्येच्या वर्गाबरोबर आहे का? बघा, 17 स्क्वेअर 289 इज इक्वल टू 64 प्लस 225. 289 इज इक्वल टू 289. यांची बेरीज 289 होते. म्हणजे हे पायथागोरसचं ट्रिपलेट आहे. इट इज अ पायथागोरस ट्रिपलेट. झाले तुमचे 2 मार्क. आता परत तुम्हाला हे इन्स्क्राइब्ड अँगल आहे. इन्स्क्राइब्ड अँगल अँड आर्क याचा काय फॉर्म्युला आहे? हा सतत आता फॉर्म्युला तोच असतो, परंतु फिगरला नाव बदलले की फॉर्म्युला बदलला आहे की नाही. वेगळे नावं द्यायचे आणि आपल्या मनाचे नावं देऊन इन्स्क्राइब्ड अँगल आणि आर्क. आता इथे इन्स्क्राइब्ड अँगल कोणता आहे? बघा, ACB हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल? इन्स्क्राइब्ड अँगल इज इक्वल टू 65 दिला इथं मित्र. देतात ते क्वेश्चन पेपर मधलंच आहे. मेजरमेंट ऑफ अँगल ACB कोणाचं माप किती आहे? 65 आहे. मग आता इथे दिलंय बघा 2 क्वेश्चन. अँगल ACB इज इक्वल टू 65. फाइंड आर्क AB. ही AB आर्क फाइंड करायची. इथे कधी कधी x देतात. मग सोल्युशन काय आहे? अँगल ACB इज इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क AB. बघा इथे फॉर्म्युला बदलला की नाही. इथं ABC असतं तर इथं ABC असतं. इथं PQR असतं तर इथं PQR असतं. म्हणजे फॉर्म्युला बदलतो. इथं आर्क PQR म्हणजे PR
तुम्हाला आर्क असतील पी आर म्हणजे फॉर्म्युला आकृतीनुसार बदलतो मित्र हो. इफ फिगर इज चेंज अँड फॉर्म्युला विल बी ऑटोमॅटिकली चेंज. बरोबर. अँगल ACB इज इक्वल टू 1/2 M arc AB. Then what is the angle ACB is equal to 65 degree. 65 degree is equal to 1/2 M arc AB. मग आता हे दोन भागिले का नाही, इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लिकेशन. मग 2 multiplied by 65 is equal to M arc AB. मग 65 ने 2 ला 2 5 are 10, 2 6 are 12, 12 and 1 13. हे झालं 130 मित्र हो. मेजरमेंट ऑफ आर्क किती झाली AB 130. दिस इज द आन्सर. झाले तुमचे मित्र हो 2 मार्क. म्हणजे 2 मार्क. अजून इक्विव्हॅलंट कंसामध्ये एकाच कंसामध्ये 2 इन्स्क्राइब्ड अँगल असेल तर सारखे असतात. फक्त बायंगलचं माप लिहायचं 2 वेळा. झालं काम तुमचं मित्र. 4 मार्क तुमचे इथेच झाले. हे 2 आणि 2 4. अजून 2 मार्क याच्यात आहे का इन्स्क्राइब्ड अँगल एकाच कंसातून जात असेल तर ते समान मापाचे असतात. झालं. आणि याची सिद्धता पण येते 3 मार्काला. किती सोपं आहे. म्हणजे आजच्या आज तुम्हाला 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 3 9 मार्काचं सांगितलेलं आहे. टुडे यू स्टडी मित्र हो हार्ड. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असतील तर. ओके बाय. थँक्यू.